नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय दाल खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण एका बाउलमध्ये एक मोठी वाटी लांब तांदूळ घेतलाय। आपण इथे कुठलाही मोठा लांब तांदूळ घेऊ शकतो। एक छोटी वाटी तूर डाळ, एक छोटी वाटी मूग डाळ आणि एक छोटी वाटी मसूर डाळ घेतली। आपल्याला या डाळी स्वच्छ धुवून भिजत ठेवायच्या आहेत। इथे मी 2 ते 3 पाण्याने ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतेय आणि 30 ते 35 मिनिटांसाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत। आता जोपर्यंत आपल्या डाळी भिजताय तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो वगैरे कापून बाकीची तयारी करू शकतो। आता आपल्या डाळी आणि तांदूळ भिजलेला आहे। आपण कुकरला फोडणी करून घेऊयात। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला मोहरी, जिरा आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे। आता यामध्येच आपल्याला बारीक कापून घेतलेला लसूण आणि बारीक कापून घेतलेला आलं घालून घ्यायचे। आलं आणि लसणाची पेस्टही घालू शकता किंवा कापूनही घालू शकतो। यामध्ये 2 मोठे बारीक कापून घेतलेले कांदे घातले। आता कांदा थोडा परतला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो ही छान परतू द्यायचे। कांदा टोमॅटो परतलं की यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेते। आता आपल्याला यातच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। हे मसाले तेलामध्ये थोडे परतले की आपल्याला भिजलेली डाळ तांदूळ घालून घ्यायचंय। डाळ तांदूळ भिजल्यामुळे आपल्याला खूप जास्त पाण्याची गरज नाहीये, त्यामुळे आपल्याला अंदाजे भात शिजेल एवढंच पाणी घालून घ्यायचंय। तांदूळ मसाल्यामध्ये छान परतला की इथे आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे। साधारणपणे एवढ्या डाळ तांदळासाठी मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलंय किंवा 1 इंचभर तांदळाच्या वर पाणी येईल एवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचे आणि 2 ते 3 शिट्टी करून घ्यायच्या आहेत। आता मी शिट्टीतील वाफ काढून घेतली आहे आणि आपले खिचड्यासाठी डाळ तांदूळ छान शिजलेत। आता आपल्याला याला फोडणी करून घ्यायची। फोडणीसाठी मी पाणी गरम करून घेतलंय आणि आता आपण एका कढईमध्ये याला फोडणी करून घेऊयात। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले। यात मोहरी आणि जिराची फोडणी करून घ्यायची आहे। आता यातच आपल्याला सुक्या लाल मिरची घालून घ्यायच्या आहेत। मी इथे लसूण घेतलाय, पण तो लसूण मी न कापता तसाच घालून घेतलाय। एक छोटासा बारीक कांदा कापून घेतलाय। आता कांदा आपल्याला खूप जास्त ब्राऊन नाही करायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे आणि लगेच यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे थोडासा। कांदा टोमॅटो 2 ते 3 मिनिटे आपल्याला छान परतून द्यायचे। खूप जास्त वेळ परतवायचं नाही। आता कांदा टोमॅटो छान परतलाय। यामध्ये आपण हळद घालून घेतली आहे, धना पावडर आणि थोडीशी मिरची पावडर घालून घेतली आहे। आपण भात शिजवतानाही आधी घालून घेतलं होतं हे सर्व, त्यामुळे थोडंसं अंदाजानेच घालायचंय। आता यामध्ये आपल्याला उकळवून घेतलेलं पाणी घालून घ्यायचंय। साधारणपणे मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलंय। आता पाण्याला उकळी आली की आपल्याला शिजवलेलं डाळ तांदूळ यात घालून घ्यायचे। आधी आपण मीठ घालून घेतलं होतं, आता आपल्याला या पाण्याच्या अंदाजाने तेवढंच मीठ घालून घ्यायचे। पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे।
यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं डाळ तांदूळ घालून घ्यायचे आणि 5 ते 7 मिनिटे हे छान मिक्स करून घ्यायचे। आपण डाळ तांदूळ शिजवताना मसाले किंवा कांदा टोमॅटो न घालताही तसंच शिजवू शकतो। फक्त डाळ तांदूळ, धना पावडर, हळद आणि हिंग, मीठ एवढं घालून आपण हे शिजवलं तरीही चालते किंवा कांदा टोमॅटोची फोडणी केली तरीही चालते। आपण डबल फोडणी किंवा सिंगल फोडणी कशीही आपल्या पद्धतीने करू शकतो। आता 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला हा दाल खिचडा तयार आहे। आता यावर आपल्याला तुपाची धार सोडून घ्यायची आहे। खिचडावर भरपूर तूप टाकून घ्यायचे, त्यामुळे त्याची टेस्ट भारी लागते। नेहमीचीच खिचडी खाऊन जर कंटाळा आलाय असेल तर हा दाल खिचडा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। आता आपला दाल खिचडा तयार आहे। मी इथे तूप घालून घेतले आणि वरतून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। आजची दाल खिचडाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। झटपट तयार होणारी ही दाल खिचडी कशी वाटली परत एकदा नक्की सांगा।